नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. चला तर आज तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करते. ही जी ब्लाउज डिझाइन आहे, ही फ्रंट अँड बॅक दोन्ही साईडला बोटनेक आहे. स्लीव्हजला सुद्धा सुंदर डिझाइन आहे. लटकनसुद्धा आहे, लेससुद्धा आहे आणि या ब्लाउजला बटनसुद्धा लावलेलं आहे. सुंदर डिझाइन आहे ही. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कसं शिवलं आहे मी ते सांगणार आहे. कॅनव्हासवर कटिंग करून घेतलेली होती मी पहिलेच. तर बघा कॅनव्हासवर कटिंग करण्याची पद्धत अशी आहे की नाही का, आपला जो कॅनव्हास आहे तो आपला जे लेंथ आहे ब्लाऊजची तेवढं पूर्ण घ्यावं लागेल आपल्याला, शोल्डरपासून ते खाली कमरेपर्यंत. आणि जो आपला आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यावा लागेल. जसा मला पाहिजे पसरट आणि जेवढा मला डीप. आता डीपचं कसं असं आहे, जर तुम्हाला तुमचा जर काठ खूप मोठा असेल तर तुम्हाला छोटा करून लावावा लागेल, जर जास्त मोठा पाहिजे असेल गळा तर. आणि नाही तर मग आपला जेवढा काठ आहे तुम्ही तेवढा यूज करू शकता. आता तुम्हाला समोर समजेलच की मी कसं घेतलेलं आहे ते. आता बघा खाली जे आहे मी सरळ पट्टी ठेवली आहे कॅनव्हासची आणि वरसुद्धा ठेवली आहे. तर ती यासाठी की आपला जो आकार आहे तो इकडे-तिकडे जाऊ नये. व्यवस्थित जिथे आपला कट आहे तिथेच आला पाहिजे, त्यासाठी मी खालून आणि वरून 1-1 इंचाची पट्टी ठेवली आहे. ती कटिंग नाही केली आहे. तर बघा आता जो कॅनव्हास आहे तो मी अस्तरला शिवून घेत आहे. कॅनव्हास आणि अस्तरवर एक शिलाई करून घेत आहे. आता ही जी वरची पट्टी आहे त्यालासुद्धा मी सरळ करून शिलाई घेत आहे. ही यासाठी ठेवलेली आहे बघा. आता जर नाही का 2 पार्ट वेगळे-वेगळे केले असते तर तो आपल्याला सांभाळायला आणखी थोडासा प्रॉब्लेम गेला असता. तर त्यासाठी मी ते जॉइंटच ठेवते. जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिवा. कारण की ही जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे. आता बघा अगदी काठाकाठाने कॅनव्हास आणि अस्तरला शिलाई मारून झालेली आहे आणि जे पिनअप केलं होतं मी ते काढून घ्यायचं आहे. आता बघा हा आता माझा एवढा काठ आहे तर तो मी खाली लावणार आहे. तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी कसं ब्लाऊज शिवणार आहे ते. हा माझा बॅक आहे. साडीचा जो कापड आहे त्याचा मधोमध एक कट करून घेतलेला आहे. दोन्ही साईडला करायचं आहे, खाली आणि वर. तर आता मेन कापड जो आहे तो घ्यायचा आहे. त्यावर आपण जे कॅनव्हास लावून ठेवलेला आहे अस्तरला तो त्याच्यावर ठेवायचा आहे. मधोमध जो कट दिलेला आहे त्यावर तर कट टू कट आला पाहिजे. जो मध्यभाग आहे तो व्यवस्थित हाताने सरळ करून घ्यायचा आहे चारी बाजूने आणि पिनअप करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते पिनअप का करायचं असतं ते. तर या व्हिडिओमध्ये मी ते स्किप करणार आहे. पिनअप झाल्यानंतर आपल्याला जो आपण कॅनव्हास लावून ठेवलेला पार्ट आहे तो आपला मेन ब्लाऊजचा कापड आहे त्याला शिवून घ्यायचा आहे. पण शिलाई घेताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कॅनव्हासवर शिलाई नाही घ्यायची आहे. जेव्हा आपण अस्तरवर लावतो तेव्हा आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर दोन्हीवर शिलाई घ्यायची असते. पण जेव्हा आपण मेन कापडावर शिलाई करतो तेव्हा आपल्याला फक्त आपला अस्तर आणि आपला जो मेन कापड आहे त्यावरच शिलाई आली पाहिजे. अशा पद्धतीने शिलाई घ्या आणि तो तुमचा आकार आहे तो अगदी परफेक्ट येईल बघा. सरळ-सरळ शिलाई घेऊन घ्यायची आहे. जो आपला अस्तरचा आणि कॅनव्हासचा भाग आहे. आता मेन कापड आणि अस्तरवर शिलाई घेतली एका साईडने, आता मला दुसऱ्या साईडने घ्यायची आहे. त्याच पद्धतीने अस्तरवर शिलाई घ्यायची आहे, कॅनव्हासवर शिलाई नाही आली पाहिजे. आपण जे कॅनव्हास काटेकोरपणे कापतो त्याच पद्धतीने आपला गळासुद्धा रेडी झाला पाहिजे. त्यासाठीच कॅनव्हास लावावं लागते आपल्याला. तर बघा बोलता-बोलता माझा जो कॅनव्हास आणि अस्तर आहे तो पण शिवून होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करून घ्या. कुठेही ओढताड करायचं नाही आहे आपल्याला. आपण जर सरळ कापड ठेवला असला तर आपल्याला व्यवस्थित सरळच आकार येईल. आता जो मधामध्ये जी ही पट्टी ठेवली आहे ती आता काही कामाची नाही आहे. त्यामुळे मी ते कटिंग करून टाकलेली आहे. आता थोडं एका फावडीचं अंतर ठेवायचं आहे आपल्याला आणि कॅनव्हास जवळून कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी कॅनव्हासला कटिंग नाही करायचं आहे. थोडं आपल्याला कापड ठेवावं लागेल. आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या आणि जो मधामध्ये आहे तो आपल्याला कट करावा लागेल. सुंदर आकार दिसतो हा. मंदिराचा जसा आकार असतो तसा म्हटलं तरी चालेल. आता बघा वरचा सुद्धा आकार मी कटिंग करून घेणार आहे आणि मधामधून 2 पार्ट आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आणि जो आपला कापड आहे त्याला कॉर्नरला कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे तर तुम्हाला नेहमीच सांगते मी की आपल्याला कॉर्नर कट करून घ्यावं लागेल. तेव्हाच तो आपला आकार व्यवस्थित येईल. दोन्ही पार्टचे तसेच आपल्याला कॉर्नर कटिंग करून घ्यायचे आहे. आता बघा कॉर्नर कटिंग केल्यानंतर आपल्याला जो आपला अस्तरचा भाग आहे तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे. इथे थोडी शिलाई कमी झाली होती त्यामुळे मी थोडी शिलाई घेऊन घेतलेली आहे. आता तुमच्याकडे एखादी नोखिली वस्तू असेल, तार असेल, कैची असेल, कटर असेल, फक्त कटर आणि कैची वापरताना आपल्याला सावकाश पद्धतीने वापरावं लागेल, कारण की त्याने आपला कापडसुद्धा कापू शकतो. तर एखादा तार वगैरे असेल किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीने कुठलीही एखादी नोखिली वस्तू असेल तर त्याने तुम्हाला ते सरळ करून घ्यावं लागेल. एखाद्या अशा नोखिल्या वस्तूने तुम्हाला
जो कॉर्नर आहेत ते सर्व काढून घ्यावं लागेल. आता बघा माझ्याकडे इथे पेचकस होता ठेवलेला, त्यामुळे मी पेचकसनेच काढत आहे आणि सरळ करून घ्यायचं आपल्याला. जेवढे आपलं कॉर्नर चांगले निघतील तेवढाच आपला आकारसुद्धा सुंदर दिसेल. आता बघा मी दोन्ही साईडने काढून घेतलेला आहे आपला कापड आणि आता वरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हा माझा काठ आहे उरलेला. स्लीव्ज तयार झाल्यानंतर जो काठ उरतो आपला तो मी इथे लावणार आहे अशा पद्धतीने. आता हा काठ ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आधी खाली काठाला शिलाई करून घ्या, म्हणजे तो काठ तुमचा फिक्स होईल. आणि त्यानंतर सुंदर अशी एक लेस लावायची आहे. आता बघा काठ आहे, साडीचा जो काठ आहे तो खूप असा स्टोनने भरलेला आहे. जर तुम्हाला स्टोनवाली लेस लावायची असेल तुम्ही स्टोनवाली सुद्धा लेस लावू शकता इथे, नाहीतर तुम्ही साधी लेस लावली तरी चालेल. आता बघा लेस लावताना आपल्याला जिथे तिथे कॉर्नर आहे तिथे तिथे आपल्याला व्यवस्थित लेस लावायची आहे, कारण की लेसमुळे सुद्धा आपले कॉर्नर दबू शकतात. तर तिथे अगदी काटेकोरपणे लेस लावायची आहे. आता बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने तुम्ही लेस लावून घ्या. लेसला आजूबाजूने दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे. अगदी फिक्स होऊन जाईल लेस. आता बघा अशा पद्धतीने माझा गळा दिसेल आणि जो काठ आहे तो पण वापरण्यात येऊन जाईल. कधी-कधी काय होतं, की आपला जो काठ असतो स्लीव्हजमधून जो उरलेला तो वापरण्यात नाही येत. लटकन बनवले तेव्हा येऊन जाईल, नाहीतर मग आपला तसाच राहतो तो काठ. आता बघा पाठीची पट्टी लावून तयार केलेलं आहे मी आणि आता इथे आपल्याला शो बटन लावायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिथे लटकनसुद्धा लावू शकतात, लटकन आणि दोरी. आता हे जे ज्या क्लायंटचं ब्लाऊज आहे त्यांना तिथे बटनच पाहिजे, त्यामुळे मी तिथे बटन लावलं. त्यांना लटकन वगैरे नव्हते पाहिजे. आता हे छोटे-छोटे बीट्स घेतलेले आहे. हवं असेल तर तुम्ही असेच लावा डायरेक्ट. तर हे ज्या क्लायंटचं ब्लाऊज आहे त्यांना थोडे लांब पाहिजे होते. हे जे बीट्स आहे ते अगदी छोटे-छोटे आहे. त्यासाठी मी त्याच्यामध्ये मोती टाकलेले आहे. 2-2, 3-3 आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मोती टाकायचे आहे आणि लटकन शिवून घ्यायचे आहे. पुढे मी दाखवतेच तुम्हाला मी कशा पद्धतीने हे बीट्स लावलेले आहेत ते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नर जर तुम्हाला जवळ-जवळ पाहिजे असेल तुम्ही आणखी जवळ लावू शकता. आणखी जर दूर पाहिजे असेल तर दूर लावू शकता. जर नसेलच पाहिजे तर तुम्ही असा सुद्धा ठेवू शकता. आता हे जे ब्लाऊज आहे थोडं हेवी साडीवरचं आहे आणि ब्लाऊजला सुद्धा हेवी लूक आला पाहिजे त्यासाठी मला जे स्टोन आहे ते सुद्धा लावायचे आहे आणि जे बीट्स आहेत ते सुद्धा लावायचे आहे. आता बघा अशा पद्धतीनं रेडी झालेला आहे गळा. आता याला बटन लावायचं आहे वर असं आणि खाली जे बीट्स आहेत ते लावणार आहे. तर बीट्स लावताना तुम्ही त्यामध्ये 2-2, 3-3 थोडे मोती टाका. खूप सुंदर ब्लाऊज डिझाइन दिसते ही. आता इथं बीट्स लावून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिली वेळेस बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारचे ब्लाऊज व्हिडिओ मी रोज शेअर करत असते. रोज एक नवीन शॉर्ट व्हिडिओ टाकत असते. नवीन ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, नऊवारी डिझाईन, वन पीस डिझाईन प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे डिझाईन असतात. जर तुम्हाला आवडत असेल ब्लाऊज शिवायला किंवा पाहायला तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा फ्रंट साईडला या ब्लाऊजचा बोटनेक आहे आणि बॅकसुद्धा याचा बोटनेक आहे. स्लीव्जला सुद्धा सुंदर डिझाईन आहे. तर अशा प्रकारे दिसेल ही ब्लाऊज डिझाईन. सुंदर दिसेल ही. जर तुम्ही नऊवारीवरील ब्लाऊज डिझाईन शोधत असेल तर तुम्ही ही नऊवारीवर सुद्धा ब्लाऊज डिझाईन ट्राय करू शकता. आणि असेच नवनवीन ब्लाऊज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.